थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय बहादर कामरा काही कोणाला मेचला नाही, खचला नाही। मित्रहो नमस्कार। महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नेहमी नाराज असतात, अस्वस्थ असतात। हो, अगदी आज तागायत देखील त्यांची ही अवस्था कायम आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वार्थासाठी फोडून तोडून टाकली। साहजिकच त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का एक बसला। उद्धव ठाकरे शिवसेना तर नेहमी त्यांना गद्दारच म्हणते। शिंदे यांचा उल्लेख ते मिंधे असा करतात। गद्दारीचा शिक्का शिंदे गटाच्या जिव्हारी लागतो, स्वाभाविक आहे ना हो। कपाळावर गद्दारीचा शिक्का घेऊन मिरवणं कुणाला आवडणार आहे? त्यात बघा, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एक विडंबन गीत गायलं, थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय त्यात त्यांनी गद्दार, दल बदलू असं काही काही म्हटलं। अर्थात त्यांनी नाव तर कोणाचं घेतलं नाही हो, पण तरीही त्यांना काय म्हणायचं आहे, कोणाबद्दल बोलायचं आहे हे काही लपून राहिलेलं नाही। साहजिकच एकनाथ शिंदे समर्थक गुंडांनी हैदोस घातला, राडा केला, धिंगाणा घातला। शिवाय कामरा विरुद्ध सरकारी यंत्रणाही कामाला लागल्या। बहादर कामरा काही कोणाला मेचला नाही, खचला नाही। खरं तर एकनाथ शिंदे आणि कुणाल कामरा यांच्याकडे दुर्लक्षच करायला हवं होतं, म्हणजे फारसं महत्व तरी द्यायला नको होतं आणि तेच त्यांच्या फायद्याचं ठरलं असतं। पण या प्रकरणामध्ये शिंदे गटाचं प्रत्येक पाऊल चुकीचं पडलं असंच म्हणावं लागेल। बघा, राजकारण आहे, राजकारणामध्ये टीका, व्यंग, उपहास, उपरोध अशा गोष्टी चालत आलेल्या आहेत। अशा गोष्टी पचवणारे मोठ्या मनाचे नेते, अनेक नेते या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, पण एकनाथ शिंदे यांना हे काही जमलं नाही। बघा, कुणाल कामरा यांनी काही फक्त एकनाथ शिंदे यांच्यावरच विडंबन केलं असं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यावर त्यांनी विडंबन केलं। भाजपच्या लोकांनी हे सहन केलं, काँग्रेसनेही ते पचवलं। शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना मात्र हे नाही जमलं। अर्थात त्यासाठी खिलाडू वृत्ती लागते म्हणा। पण मग कुणाल कामरा प्रकरणी एकनाथ शिंदे गटानं नेमकं काय साध्य केलं? अहो, काहीचा पुसट होऊ लागलेला गद्दारीचा शिक्का पुन्हा ठळक होऊन बसला ना। शिंदे गटाचा नेम चुकला असल्याचं कुणाल कामरा वादामुळे गद्दार प्रतिमा अधिक अधोरेखित झाल्याचं उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सांगत आहेत। आता शिंदे गटाने आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावरच बुमरँग झाल्याचं ठाकरे गटाच्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे। आपली प्रतिमा उजळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर सारखे 2-2 चित्रपट काढले, मात्र कुणाल कामरा याच्या एका गाण्यानं हे सगळं धुळीला मिळवलं असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। खरं तर बघा, शिंदे गटानं एवढी आदळापट केली, पण सहानुभूती तर कुणाल कामरा यांना मिळाली। त्यांचे फॅन्स, फॉलोअर्स वाढले। कामराच्या कॉमेडीतून राहुल गांधी, उद्धव ठाकरेसह तसं कुणीही सुटलेलं नाही। आता शिंदे गटानं दबाव टाकून बुकमाई शोला कामराच्या शोची माहिती थांबवली। अलीकडे फारसा चर्चेत नसलेला कुणाल कामरा त्यामुळं अधिक चर्चेत झाला। काहीशी प्रसिद्धी त्याची होतीच, पण आता त्यांची प्रसिद्धी सर्वदूर जाऊन पोहोचली। त्या व्हिडिओचे व्ह्यूज 2.5 कोटीच्या पुढे गेले। त्यांना क्राऊड फंडिंगद्वारे देखील 2 ते 4 कोटी रुपये मिळाले आहेत। अहो, एका विडंबन गाण्यानं कामराचं भलं केलं, पण शिंदे गटाला काय मिळालं? गद्दारीचा शिक्का पुन्हा ठळक झाला। एखादा व्यंग पचवण्याची कुवत त्यांच्याकडे नाही हेही अधोरेखित झालं। आपणच गद्दार आहोत असं अप्रत्यक्षपणे का होईना, पण त्यांना मान्य केल्यासारखं झालं। दुसरं म्हणजे त्यांच्याकडं खिलाडू वृत्ती नाही हेही दिसलं। म्हणजे ठाकरे सेना म्हणते तसं शिंदे गटाचा नियम चुकला आणि बुमरँग झालं। बरोबर ना? तुम्ही काय सांगाल? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे खरं तर सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत
नमस्कार.